नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोड। तर एपिसोडच्या सुरुवातीला इकडे जानकी रांगोळी काढायचा प्रयत्न करते, पण तिला काही जमत नाही कारण तिला भाजलेलं आहे आणि ओवी तिला मदत करते। ओवी पण म्हणते की आई तू कशी काढणार रांगोळी। तेवढ्या तिकडे ऐश्वर्या येते आणि आजी पण येते बरोबर आणि म्हणते सगळी कामं मीच करणार, हा अट्टास कशाला, बाकीचे आहेत ना करायला, एवढा हात भाजलाय ना तरी सुद्धा कशाला रांगोळी काढताय। मग इथे ओवी आहे मदत करते। मग जानकी म्हणते की ओवी माझा उजवा हात असताना मला कशाची काळजी नाही आहे। तर ऐश्वर्या म्हणते काय ओवी, आणि मग ऐश्वर्याच्या डोक्यात काय येतं माहिती नाही। ऐश्वर्या म्हणते चला मी पण रांगोळी काढते आणि कुणाची रांगोळी चांगली येते ते बघूया, आपण स्पर्धा करूया। तर तिथे ना जानकी हळूच म्हणते की मला तुझ्याशी स्पर्धा करायची इच्छाच नाही आहे, ओवी तुझ्याशी स्पर्धा करायला केपेबल आहे असं सांगते। म्हणजे तिनं तिच्या बुद्धीची बहुतेक हे केलं असं मला वाटतं। तर बघूया तुम्हाला हे पटलंय का ऐश्वर्याचं म्हणणं की ओवी बरोबर तिनं रांगोळीसाठी स्पर्धा करायची। तरी त्या आजी सांगत असते ऐश्वर्याला काहीतरी, की बोलत असते की अगं थांब थांब म्हणून सांगत असते, पण तेवढ्यात आपली ऐश्वर्याना खूप अतिहुशार आहे ना, कारण तिला कॉन्फिडन्स भरपूर आहे, ओव्हर कॉन्फिडन्स आहे तिला, त्यामुळे ती आजीला बोलूच देत नाही। म्हणते तुम्ही तिकडे गपचूप बसा, तोंडावर हात ठेवा आणि गपचूप तिकडे जाऊन बसा, मी आणि ओवी आता रांगोळी काढणार आहे, आपण स्पर्धा लावूया, कारण तिला पूजेचा मान हवा आहे। जानकी पण म्हणते की पूजेचा मान मिळवणं एवढं सहज सोपं आणि शक्य नाही आहे, त्याच्यासाठी स्पर्धा करावीच लागणार असं म्हणते आणि ती ओवीशी तू स्पर्धा करायची, आता रांगोळी कोण चांगली काढते ते बघूया असं म्हणून इथे दोघींच्यात स्पर्धा लागते की ओवीमध्ये आणि ऐश्वर्यामध्ये रांगोळीची स्पर्धा लागते बरं का प्रेक्षकांनो। इथे आता मला तरी वाटलेलं की स्पर्धा ऐश्वर्या जिंकेल असं, पण बघूया पुढे काय होतंय ते। तर आजीला तर ऐश्वर्याने तिकडे लांब बसवलेलंच आहे आणि आता मी आतून रांगोळीसाठी दुसरं ताट घेऊन येते असं म्हणून ती जाते। इथे आजी तिला सारखं सांगायचा प्रयत्न करते की ओवीशी स्पर्धा करू नको, ओवीला रांगोळी वगैरे सगळं छान काढता येतंय, पण ती काही ऐकूनच घेत नाही आजीचं। त्यामुळे आजी बिचारी तिथे बसलेली आणि आता ओवी म्हणते की आई मला भीती वाटते। तर जानकी नाही ती खूप छान समजावते, अगं घाबरायचं नाही, तुला जे आत्तापर्यंत मी शिकवलं आहे ते सगळं डोळे मिटून आठव आणि मग तू रांगोळी काढ आणि तुला म्हणजे काही अवघड जाणार नाही, कारण तुझी आई तुझ्याबरोबर कायम आहे असं म्हणून तिथे छान समजावते ओवीला आणि मग ओवी पण खुश होते। तेवढ्यात ऐश्वर्या तिकडनं रांगोळीचं दुसरं तबक घेऊन आली आहे आणि इकडे जागा रिकामी आहे। तर आता बघू कोण जिंकतंय ते। तर आता ओवीनं पण रांगोळी काढायला सुरुवात केली बरं का प्रेक्षकांनो, आणि जानकी या दोघींना बघते फक्त नजरेनं, प्रेमळ नजरेनं, ओवीला प्रेमळ नजरेनं बघते आणि आजीच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले आहेत, कारण ऐश्वर्या काही नीट काढत नाही आहे बघा, तिचे गोळे बिळे कसे आहेत आणि हे आपली ओवी काढते बरं का। तर ओवीला ना छान रांगोळी काढायला येते प्रेक्षकांनो, आणि हे आजी सांगत असते ऐश्वर्याला, पण ते तिनं ऐकूनच घेतलेलं नसतं, त्यामुळे आता ती तोंडावर कशी पडणार आहे ते बघण्यात आपल्याला मज्जा येईल। तर इथे बघा प्रेक्षकांनो ओवी छान रांगोळी काढते आणि ओवीला मध्ये रांगोळी काढत असताना जानकीनं प्रत्येकाच्या नात्याचा अर्थ आणि प्रत्येक म्हणजे रंगाचा अर्थ असं सांगितला असता। मग तो निळा रंग आभाळाचा, मग आई नानांचा म्हणजे आशीर्वाद मोठ्या माणसांचा असं म्हणून तिने सांगितलं असतो, परत मध्येच आत्तूचा रंग कुठला तरी एक असा सांगितलेला असतो, आणि मग त्याच्यानंतर हिरवा रंग म्हणजे मदरचा म्हणजेच आईचा, कारण धरणी मातेचा हिरवा रंग असं म्हणून ती प्रत्येकाचे आठवण घेऊन घेऊन नावं घेऊन घेऊन इथे रांगोळी काढत असते आणि ऐश्वर्या मात्र त्याच्याकडे लक्ष देत नसते आणि जाऊ दे माझं मी काढते म्हणून कशी पण अशी गडबडीत ती रांगोळी काढते। पण ओवी मात्र इकडे छान मन लावून रांगोळी काढते बरं का प्रेक्षकांनो। आणि आता आजी तोंडावर हात घेऊनच कोणाची रांगोळी कशी आली आहे ते बघायला इथे उठून येते आणि बघते तिथे एवढ्या तिथे आता हिची रांगोळी बऱ्यापैकी पूर्ण होत आली आहे ओवीची रांगोळी, आणि ऐश्वर्याची रांगोळी बघाल तर क्षणभरासाठी ओवीची रांगोळी म्हणजे ऐश्वर्याची रांगोळी असं वाटलं होतं, म्हणजे लहान मुलांनी काढलेली रांगोळी असते तशी ऐश्वर्याने काढलेली आहे, आणि नंतर ती अशी काहीतरी गडबड करते आणि झाली माझी रांगोळी असं म्हणते, आणि इकडे ओवीची पण रांगोळी तेव्हाच काढून पूर्ण होते। ही ओवीची रांगोळी आणि तिकडे ऐश्वर्याची रांगोळी पण तशी अशी साधी फुलांचीच आहे, पण ती रांगोळी एवढी छान नव्हती आलेली। कोणीतरी तिसरी व्यक्ती आली आणि जेव्हा ती बघेल तर ती म्हणेल नक्कीच ही रांगोळी ऐश्वर्याने काढली, म्हणजे मोठ्या व्यक्तीनं रांगोळी काढल्यासारखी ओवीची रांगोळी आली आणि ऐश्वर्याने काढली ती लहान मुलांसारखी रांगोळी काढलेली आहे। तर ती आजी पण इथे आलेली आहे आणि आजी पण अशी कमरेवर हात घेऊन बघते। तेवढ्या तिथे आई नाना आलेत आणि वा वा ओवी तू रांगोळी छान काढली आहेस असं म्हणून रांगोळीचं कौतुक करतायत। मग लगेच ऐश्वर्या म्हणते माझी रांगोळी कशी आली, तर लगेच आई पण म्हणतात हो छान आली आहे, पण ओवीची रांगोळी आपली खूप छान आली आहे बरं का प्रेक्षकांना असं आई पण कौतुक करतात। तेवढ्या तिकडनं
शर्वरी पण येते आणि शर्वरी पण म्हणते ओवी तुझी रांगोळी खूप छान आली आहे. आणि ऐश्वर्याला विचारते तू पहिल्यांदाच काढलीस का रांगोळी, वाटतंय तर तसंच, नक्की काढशील तू पुढच्या वेळेला रांगोळी चांगली असं म्हणून तिला इथे सांगते. आणि मग इकडे ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर ऑलरेडी 12 वाजलेत कारण रांगोळी तिची काही चांगली आलेली नाही आहे. तर इथे बघा प्रेक्षकांनो आता मजा चालू आहे. आता नानासाहेब पण म्हणतायत की रांगोळी छान काढली तर स्पर्धा मी जिंकले ना असं म्हणून इथे विचारत असते ओवी. तर कसली स्पर्धा, तर जानकी म्हणते की नाही असंच आम्ही मजा म्हणून ऐश्वर्याची आणि ओवीची स्पर्धा लावली होती की रांगोळी कोणाची चांगली येणार आहे असं वगैरे. तर ओवी ती स्पर्धा जिंकलेली आहे असं म्हणून इथे ती सांगते आणि ओवी इथे आनंदाने खुश होते. आता तेवढ्यात गणपती बाप्पांचं आगमन सुद्धा इथे झालेलं आहे. गणपती बाप्पा आलेले आहेत. सगळे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाचा गजर करतायत, आनंद टाळ्या वाजवतायत, गणपती बाप्पा मोरया म्हणतायत आणि मग छान वातावरणामध्ये गणपतीचा आतमध्ये गृहप्रवेश करतायत. गणपती विराजमान झालेले आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये. तुम्हा सगळ्यांना सुद्धा गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या सिरियलला, आपल्या रिव्ह्यूजला प्रेम देत राहा, सबस्क्राईब करत राहा, कमेंट करत राहा आणि तुम्हा सगळ्यांचं आरोग्य आयुष्य चांगलं राहू दे ही गणपतीच्या चरणी प्रार्थना. तर छान असे गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि मग पूजा चालू आहे. आज इथे ओवी पूजा करते बरं का. हळूहळू भटजी काका जसं सांगतायत, गुरुजी जसं सांगतायत तसं ओवी इथे पूजा करते. आणि इकडे ऐश्वर्याचा मात्र पारा चढलेला आहे आणि तिचा मूड गेलेला आहे कारण पूजा तिला करायची असते. तर इथे ओवी पूजा करते, जानकीसुद्धा तिला मदत करते. हे सगळं बघून ना इथे ऐश्वर्याचा असं दसमुसळेपणा, असं धीर संपत चालला आहे. ती खूपच असं वेगळ्या नजरेनं बघते, सोडाच्या भावनेनं बघते की आजसुद्धा हिनं मोठेपणा केला, आजसुद्धा ही मोठी झाली असं वगैरे. आणि ती सहन नाही होत तिला आणि ती हळूच इकडनं निघून जाते आणि तिच्या पाठोपाठ आजीसुद्धा जायलाच पाहिजे नाही का. तर इकडे छान अशी पूजा चालू आहे आणि तिला ऐश्वर्याला ते सगळं आठवतंय की जानकी कसं ओवीचं कौतुक करत होती, माझ्याशी स्पर्धा करायला म्हणजे ऐश्वर्याची स्पर्धा करायला ओवीच कॅपेबल आहे वगैरे असं कसं सांगत होती. हे सगळं ऐश्वर्याला इथे आठवतंय आणि आता ऐश्वर्या अशी चिडून बघतीये सगळीकडे आणि हळूच इकडे निघून जाते आणि आजीसुद्धा पाठवून गेलेली आहे बरं का. तोपर्यंत इकडे घरातल्यांची छान पूजा चालू आहे. प्रत्येक विधिवत पूजा करते ओवी, सगळं छान असं करते, नैवेद्य दाखवते. आणि त्याच्यानंतर इथे आजी जेव्हा ऐश्वर्याच्या रूममध्ये जाते तेव्हा ऐश्वर्या आजीला म्हणते तुम्ही आत्ता आलायत मागणं. त्याच्या आधी ऐश्वर्या चिडचिड करते कारण पूजेचा मान मिळवण्यासाठी तिनं काय काय केलेलं असतं सगळं तिला इथे आठवते की तिला कोंडून वगैरे कसं ठेवलेलं असतं आणि ती रूममधले वस्तू इथे रागाने इकडे तिकडे करते की हा मानसुद्धा जानकीला कसा मिळाला, कारण मोठेपणा तिला घ्यायचा असतो आणि मला कधी मिळणार असं म्हणून तिथे चिडचिड करत असते. आणि तिकडनं आजी आले आणि आजी आल्यावर म्हणते तुम्ही आत्ता आला इथे, मग ओवीला चांगली रांगोळी येते वगैरे असं तुम्ही सांगितलं नाही. तर इथे आजी आली आहे, ती तोंडावर हात घेऊनच आली. झालं ना, बास ना असं म्हणून ऐश्वर्या चिडते आणि लगेच इथे आजी चालू करते तू खुळी आहेस, तू मंद आहेस, तू मूर्ख आहेस आणि नंतर म्हणते तू अति हुशार आहेस. अगं ओवीला चांगली रांगोळी येते, तिला सगळं येतं, जानकीनं तिला सगळं शिकवलेलं आहे, हे तू मला सांगू दिलंच नाहीस. दुसरी जानकी ती या घरात तयार करते असं म्हणून ना इथे आजी सांगते. आणि आता ह्या वर्षीची पूजा नाही मिळाली तरी पुढच्या वर्षीचा पूजेचा मान तू घे असं म्हणून आजी इथे समजवायचा प्रयत्न करत असते. आणि ऐश्वर्याशी रागानं बघत असते तिच्याकडे की मला करायची होती पूजा, सगळे मोठेपणा सारखा तीच करते वगैरे असं इथं तिचं बोलणं चालू आहे. आणि हे सगळं बोलणं चालू असताना तिकडे सारंग आलेलं आहे आणि त्यामुळे ह्या दोघींचं बोलणं इथे थांबलेलं आहे. तर सारंग म्हणतोय तुम्ही इथे काय करताय ऐश्वर्या, तुम्हाला आईनं खाली बोलवलंय, चला लवकर. लगेच सारंग आल्यावर मला कशाला, लगेच ऐश्वर्याने इथे रूप पालटलेलं आहे, गोड बोलायला चालू केलेलं आहे आणि मला ते माहिती नाही, चला तुम्ही खाली. लगेच आजीला पण सांगतोय सारंग आजी तू पण चल. आजी म्हणते मला पण, तर हो चल, म्हणजे खाली कशाला बोलवलंय ते कळेल असं म्हणून इथे दोघांना ते खाली घेऊन जातोय सारंग घेऊन. आणि सारंग आल्यानंतर सगळे दोघं जण ऐश्वर्याने आल्यानंतर हो आई तुम्ही बोलवलंत मला. लगेच ऐश्वर्या इथे मूड हे करते आणि मग आई सांगतात की जानकी तूच आता ते तबक तिच्या हातात दे. तर ऐश्वर्याच्या हातात जानकी आरतीचा तबक देते आणि ऐश्वर्याला वाटतं की आईंनी तिला मान दिलाय म्हणून आईंचं कौतुक करायला लागते ती. तर आई म्हणतात नाही थांब, हा मान तुला मी नाही जानकीनंच दिलेला आहे असं म्हणून सांगतात. म्हणजे मोठेपणा तिनं सोडलेला आहे आपला आणि आरतीचा मान सारंग आणि ऐश्वर्याकडे दिलाय. हे मोठेपणा सोडण्यासाठी कसं लागतं म्हणजे
मोठेपणा लागतो मनाचा आणि तो जानकीकडे आहे असं म्हणून इथे सगळे परत ना जानकीचंच कौतुक करतात. मग जानकीचं आई सांगतात की आधी आरतीला सुरुवात करण्याआधी सगळ्यांच्या पाया पड, सगळ्यांचा आशीर्वाद घे, सगळ्यांना नमस्कार कर आणि सगळ्यांच्या म्हणजे ऋषिकेश आणि जानकीच्या सुद्धा बरं का, ते जरी तुम्हाला बरोबरीनं वागवत असले तरी मानाने अधिकाराने ते मोठे आहेत, त्यामुळे त्यांच्यासुद्धा तुला नमस्कार करायचा आहे असं म्हटल्यानंतर ऐश्वर्या अजूनच धुसफुसायला लागली आतमध्ये, कारण जानकीला नमस्कार करायचा, तिच्या पायाशी वाकायचं असे तिच्या मनामध्ये भावना होती. आणि असं सगळं त्यांनी नमस्कार सगळ्यांना केलेले आहेत. नाईलाजाने का होईना ऐश्वर्या जानकीच्या इथे पाया पडते, तिचा नमस्कार करते आणि मग नंतर ऐश्वर्याला आणि सारंग भाऊजींना जानकी आशीर्वाद देते की संसार सुखाने करा, समाधानाने करा. आणि नानासाहेब तेव्हा सुद्धा सांगतात की आम्ही ज्याप्रमाणे मान जानकीकडे दिला तसाच मान ऋषिकेश आणि जानकीने आता तुमच्याकडे दिलेला आहे. हे मान मिळवणं खूप सोपं असतं, पण आपला मान सोडणं हे खूप अवघड असतं आणि तो मोठेपणा जानकीकडे आहे, कारण ती तो विचार करत नाही, त्यामुळं तुम्हाला आज आरतीचा मान हा मिळालेला आहे. आणि इथे ऐश्वर्याचं म्हणजे ऐश्वर्याचा धुसफूस होतेच आहे, ती तोंडावर खोटं खोटं हसू ठेवते. शर्वरीसुद्धा जानकीचं कौतुक करते की वहिनी त्या बाबतीत खरंच ग्रेट आहे, कारण तिला आपल्याकडचं देता येतं, तिच्या मनात मनाचा मोठेपणा भरपूर आहे असं वगैरे इथं कौतुक केले जातं जानकीचं. त्यामुळे मान मिळाला आरतीचा ऐश्वर्याला, पण कौतुक मात्र होतंय जानकीचं. आणि ते सारंग म्हणतो की आम्ही धाकटेच राहू देत, आम्हाला कशाला मान पाहिजे, आम्ही लाड करून घेणार. पण इथे जानकी म्हणते लगेच की तुम्ही आहातच, तुमचे कौतुक करणारच, पण आता तुम्ही सिंगल नाही आहे, तुमची जोडी आहे, तुम्हाला बायको आहे, त्यामुळं तुम्हाला मान मिळाला पाहिजे असं म्हणून इथे जानकी पण सांगते. नानासाहेब, सुमित्राई सगळेजण जानकीचं कौतुक करतायत. जेव्हा आजी ऐश्वर्याला भेटायला गेली होती ना, तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी आईंना जानकीपासून लांब करण्यासाठी एवढं काही काही करते, तिला घरातनं बाहेर काढण्यासाठी एवढं काही काही करते, पण ते शक्य नाही. तेवढ्यात आजी काय म्हणते बरं माहिती आहे तुम्हाला प्रेक्षकांनो? आजी म्हणते की जानकीला या घराबाहेर काढणं तेवढं सोपं नाही आहे आणि तिनं सगळ्यांच्या मनामध्ये जागा मिळवलेली आहे, तशी तुला मिळवावी लागेल असं वगैरे इथं ती सांगते. इकडे आरतीला सुरुवात झाली आहे. सगळेजण भक्तिरसात इथे नाहून निघालेत. सुख करता दुःख हरता म्हणून आरती करतायत गणपती बाप्पाची, गालिन लोटांगण वगैरे म्हणून आरती करतायत, सगळ्यांना आरती देत आहेत त्याच्यानंतर. आणि जेव्हा आरती जानकी आरती घेऊन नंतर ऐश्वर्याला जानकी देत असते, तेव्हा ऐश्वर्याच्या मनामध्ये परत मोठेपणाचं म्हणजे जानकीला कमी लेखण्याचं हे येत असतं आणि तेव्हा ती आरतीचा चटका तिला बसतो. जानकी म्हणते जे मनात असतं ना तसंच फळ मिळतं असं म्हणून इथे जानकी ऐश्वर्याला परत इथे सुनावते आणि त्याच्यानंतर इथे परत प्रसाद देते. हळूच येऊन आपला पेढ्याचा प्रसाद जो काही असतो तो गोड प्रसाद जानकी ऐश्वर्याच्या हातामध्ये टेकते आणि देवाला सांग सद्बुद्धी दे म्हणून असं म्हणून प्रार्थना करायला लावते. जानकीना मध्ये मध्ये बरेच टोमणे मारून घेते बरं का या ऐश्वर्याला आणि उस्कवत असते असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. आणि ते उद्याच्या भागामध्ये सौमित्रा आणि अवंतिका आलेली आहेत गणपतीच्या दर्शनाला आणि आरती झाल्यानंतर सगळे जेवायला बसतायत. इकडे ऐश्वर्याला पोळ्या करायला लागल्यात आणि अवंतिका तिला काहीतरी म्हणते, त्यामुळे ऐश्वर्या असं एकदम रुद्ररूप धारण करते आणि त्या सगळ्यावर जानकी अवंतिकाला एक छान सल्ला देते की दरवेळेला नातं टिकवायचं असेल तर ही जिभेची धार कायमाची नाहीये. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा.